नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट। तसेच त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की अर्जुनने ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी घडत चाललेल्या आहेत आणि आता सर्व गोष्टी ठरवल्याप्रमाणे घडतायत। म्हणजेच त्याने हिअरिंग मागून घेतलं होतं, त्याला वेळेवर हिअरिंग मिळालं आणि कोर्टात त्याने आता साक्षी कशा पद्धतीने दोषी आहे, कशा पद्धतीने तिने रिसॉर्टचं खोटं फुटेज, खोटं म्हणण्याचा अर्थ असा की गेल्या 2 दिवसांपूर्वीचं फुटेज कोर्टात पुरावा म्हणून सबमिट केलं, त्याचबरोबर फोटोग्राफ तसेच बिल्स वगैरे तिने कसं सबमिट केलं, कसं तिने सगळं मॅनेज केलं वगैरे सगळ्या गोष्टी आता अर्जुनने कोर्टात मांडलेल्या असतात। आणि आता दामिनी देशमुखला ठरवून सुद्धा काहीच आर्ग्युमेंट करता येत नसतं, कारण ती तर ह्या अंधारात असते की अर्जुनला काहीही पुरावे मिळाले नसतील आणि मिळाले जरी असतील तरी फार छोटे मोठे काहीतरी पुरावे मिळाले असतील की त्याने अर्जुन फार मोठं असं काहीच करू शकत नाही। पण अर्जुनला तर आता इथे खूप मोठमोठे चांगले पुरावे मिळालेले असतात, पण दामिनी त्या पुराव्याला डिफेन्स करण्यासाठी काहीच तयारीनिशी आलेली नसते, त्यामुळे तिला काहीच मुद्दे मांडता येत नाही किंवा अर्जुनने जे मुद्दे मांडलेले असतात ते खोडून सुद्धा काढता येत नाही आणि त्यामुळे दामिनीला गप्प राहण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही। आणि आता कोर्टात हे तर सिद्ध झालेलं असतं की साक्षीने कोर्टात जे काही पुरावे सादर केलेले आहेत आतापर्यंत ते सगळे पुरावे खोटे आहेत। त्यामुळे साक्षी ही पार्टीतून 2 तास जेव्हा गायब झाली होती तेव्हा ती कुठे गेली होती हा आता प्रश्न उद्भवतच नाही, कारण त्या दिवशी पार्टीच घडली नव्हती। पार्टी ही तिने 11 तारखेला केली होती आणि 13 तारखेला साक्षी फक्त आश्रमात गेली होती अशी शक्यता अर्जुनने सगळ्यांच्या समोर आणून ठेवलेली असते आणि कोर्टाने सुद्धा आता ती स्वीकारलेली असते। त्यानंतर आता कोर्ट संपलेलं असतं, सगळेजण आपापले निघून गेलेले असतात। तर आता प्रिया ही अजिबात इकडे तिकडे वेळ वाया न घालवता ताबडतोब तिकडनं निघते आणि घरी येते। घरी येऊन प्रिया खूपच जास्त टेन्शनमध्ये असते, ती कोणाशीच काहीच बोलत नाही, सरळ येते आणि आपल्या खोलीमध्ये निघून जाते आणि त्यानंतर ती पहिला फोन साक्षीला करते। ती साक्षीला म्हणत असते, साक्षी बघितलंस आपण किती मोठ्या धर्मसंकटात अडकलोय, मी सांगत होते की तो अर्जुन नक्की काहीतरी पुरावे कोर्टात सादर करणार, नक्कीच सादर करणार, पण नाही, माझ्यावर कोणीच विश्वासच ठेवला नाही, सगळ्यांना फक्त मला हलक्यात घ्यायचं असतं, पण मी का उगाच खोटं बोलू, मला काही कामं नाही आहेत का दुसरी खोटं बोलण्याशिवाय, मी खरं सांगत होते। पण नाही, दामिनीला स्वतःवरती ओव्हर कॉन्फिडन्स आहे, मी खरं सांगू का तुला, कधी कधी तर मला असं वाटत असतं की तिच्या त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळेच आपल्याला जेलमध्ये जावं लागतंय की काय। अगं, जर अर्जुनने इतक्यावरतीच गप्प राहिला तर बरं, नाहीतर जर आणखीन पुढे तो पुरावे शोधत गेला तर तू तर 12च्या भावात जाशीलच, पण तुझ्या मागोमाग मी सुद्धा जाईल, कारण तू खून केलायस आणि तो मी पाहिलाय आणि तरीसुद्धा खोटी साक्ष मी दिली आहे की तो खून मधुभाऊंनी केलाय, त्यामुळे किती मोठा गोंधळ होऊ शकतो तुला माहिती आहे का। त्याबरोबर आता इथे साक्षी म्हणत असते, अच्छा म्हणजे ज्यावेळेस अडकायची वेळ आली त्यावेळेस सगळं माझ्यावरती टाकणार आहेस का तू, आता या दोघींमध्येच भांडण व्हायला लागतं। त्यामुळे प्रिया फोन कट करते आणि त्यानंतर आता मात्र प्रियाला पश्चाताप होत असतो तिने केलेल्या गोष्टींचा, तिने केलेल्या कामांचा। तिला वाटत असतं पैशांसाठी मी उगाच मधुभाऊंवरती खोटे नाटे आळ केले, जर मी हे सगळं केलं नसतं तर आता किमान मी या सगळ्यापासून लांब कुठेतरी असते, किंवा तन्वी म्हणायचं नाटक जरी मी केलं असतं तरीसुद्धा काहीच फरक पडला नसता, कोणाला खरं कधी कळलंच नसतं, कारण नागोबाने मला स्वतःहून इथे तन्वी म्हणून आणलं होतं। पण आता हे जे काही घडून बसलं आहे, ह्या कोर्ट कचेरीचं जे काही लचांड मागे लागलं आहे, त्यामुळे मी खरी तन्वी नाही आहे हे सुद्धा कोणाला कधी कळेल की काय याचीसुद्धा मला भीती वाटते। उगाचच आयुष्याची माती, आयुष्याची राख करायच्या पाठी मी स्वतःहून पडून गेलेली आहे। तर आता ती रडत असते, तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे सुद्धा कोर्टाची तारीख संपून घरी जायला निघालेले असतात। आता घरी येताना त्यांना जरा उशीर होतो, कारण ते मध्ये गाडी थांबवून एका ठिकाणी बोलत थांबलेले असतात। आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, 1 नंबर, उत्तम झाला आजचं हिअरिंग, आठवतंय तुम्हाला गेल्या वेळी तुम्हाला कोर्टात काहीच सिद्ध करता आलं नव्हतं, तुमच्याकडे आर्ग्युमेंटसाठी काहीच मुद्दे नव्हते आणि म्हणून ते एक हिअरिंग तुमच्या बाजूने लागलं नव्हतं, म्हणून तुम्ही किती नाराज झाला होतात, अगदी अख्खीच्या अख्खी केस हरल्यासारखी नाराजी तुमच्या चेहऱ्यावरती दिसत होती। पण बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की शेवटी देर आहे पर दुरुस्त आहे, भगवान के घर में देर होती है पर अंधेर नाही। त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही स्पष्ट पटापट बोला ना, कशाला उगाच ह्या म्हणी वगैरे बोलत बसताय। त्यावर सायली म्हणत असते, हो तुम्हाला कळत नाही ते तुम्ही सांगा। आता ह्या गोष्टीवरून ह्या दोघांमध्ये भांडण व्हायला लागतं। त्यावर आता लगेचच मधुभाऊ आणि चैतन्य एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागतात। चैतन्य म्हणतो, चला मधुभाऊ
आपण एक काम करू, आपण गाडीतनं उतरू आणि पायी चालायला सुरुवात करू. ह्या दोघांचं भांडण संपून हे दोघं घरी येईपर्यंत आपण नक्कीच घरी पोहोचू. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, खूप झाला चैतन्य, खूप झालं. त्यावर आता लगेचच अर्जुनला चैतन्य म्हणत असतो, अरे माझं नाही, तुमचं खूप झालं. काय चाललंय तुमचं? रस्त्यात भांडणारात? घरी जा आणि तुमच्या खोलीत भांडा ना तुम्ही. म्हणजे कसं मधुभाऊंना सुद्धा आराम करता येईल आणि मला सुद्धा माझी पुढची कामं करता येतील. त्यावर अर्जुन म्हणतो, तुला कोणी? त्यावर लगेच चैतन्य म्हणतो, माहिती आहे मला. आता तू पुढचं वाक्य बोलशील, तुला कोणी अडवलं आहे का? तर हो, मला अडवलं आहे. आज मधुभाऊंवरती जे काही कोर्टात आरोप होणार होते तसलं काही न होता मधुभाऊंच्या बाजूने बऱ्याच गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे सायली वहिनी खुश आहे. घरी गेल्यावर नक्कीच ती काहीतरी गोड पदार्थ खायला करेल. त्यामुळे मला तो खायचा आहे आणि त्याच्यासाठी मी घरी येतो. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणत असतो, हा तू तुझा स्वार्थ बघतोय, समजलं? आता लगेचच चैतन्य म्हणतो, तू ह्याच्यावरून माझ्याशी भांडत बसणार आहेस का? अर्जुन म्हणतो, तुमच्याशी सगळ्यांशीच बोलणं चुकीचं आहे. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही बोलूच नका, तुम्ही फक्त कोर्टातच बोलत जा, तेच तुमच्याही फायद्याचं ठरतं आणि आमच्याही. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, कोर्टावरून आठवलं, चैतन्य पुढच्या 5-6 दिवसानंतरची पुन्हा तारीख घे. त्यावर आता चैतन्य विचारतो, काय परत? अरे आजच तर संपली. त्यावर अर्जुन म्हणत असतो, म्हणूनच दामिनीला स्वस्त आणि शांत बसूच द्यायचं नाही आहे. तिला एकामागोमाग एक मोठमोठे धक्के देतच जायचं आहे. तिला या सगळ्यातून सावरायला आपल्याला वेळच नाही द्यायचा आहे. आता सध्या ती मी आज जे मुद्दे मांडले त्यांच्यावरती स्टडी करेल, त्यांच्यावरती आर्ग्युमेंट काय करायच्या ते सर्व शोधून काढेल. पण मी जर पुन्हा दुसरी इयरिंग घेतली तर मात्र ती हे मुद्दे तसेच पाठी सोडून देईल आणि पुन्हा त्या मुद्द्यांवरती स्टडी करायला लागेल, त्या मुद्द्यांवरती आर्ग्युमेंट करायला पॉईंट शोधत राहील आणि याच्यामुळे आपल्याला तिला गाफील ठेवून जे साध्य करायचं आहे ते साध्य करता येईल. त्याबरोबर चैतन्य म्हणत असतो, जो हुकूम, तू जसं सांगितलंयस तसंच होईल. आता मग पुढे केस कशी लढायची ते तुझं तू बघ. माझं काम काय आहे? तुला इयरिंग अरेंज करून देणं आणि सर्व डिटेल्स प्रोव्हाइड करणं, ते मी माझं काम व्यवस्थित करतो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, गुड. त्याबरोबर आता सायली म्हणत असते, मग तुमची पुढची चाल काय आहे? त्यावर अर्जुन म्हणत असतो, प्रिया. त्यावर सायली म्हणते, प्रिया म्हणजे? त्यावर अर्जुन म्हणतो, घरी चला, घरी जाऊन सांगतो. तर आता इथे मधुभाऊंना घरी आल्याबरोबर सायली विचारत असते, काय मग मधुभाऊ, कसं वाटतं आज? त्यावर मधुभाऊ म्हणत असतात, साऊ बाळा, काय सांगू तुला, आज मला किती हलकं वाटतंय ते. अगं तुला माहिती आहे, गेले 2.5 वर्षांपासून मी खुनी आहे असं सगळ्यांनी म्हणून आरशासमोर उभा राहिलो की मला स्वतःलाच असं वाटायचं की मी खून केला आहे, मी खुनी आहे. पण कुठेतरी अंतर्मनात असं वाटायचं की नाही, एक ना एक दिवस तरी मी निर्दोष आहे हे सिद्ध होईल. आणि आता हळूहळू का होईना पण त्या गोष्टीने आपली पावलं चालली आहेत आणि मी निर्दोष सिद्ध होईन असं मला वाटतंय. जावे बापूंचे उपकार मी आयुष्यात कधीच फेडू शकणार नाही. जर ते आज नसते तर मात्र मी निर्दोष सिद्ध होणं खूप अवघड ठरलं असतं. त्याबरोबर सायली म्हणत असते की मधुभाऊ, अहो यामध्ये उपकार मानण्याची काय गरज आहे? त्यांनी तेच केलं जे त्यांना करायला हवं होतं. ते त्यांचं कर्तव्य आहे. एखाद्या निरपराध व्यक्तीला सोडवणे हे त्यांचं काम आहे. त्यावर मधुभाऊ म्हणतात, पण मला आता फक्त एक प्रश्न पडलाय. त्यावर अर्जुन म्हणत असतो, तो तुम्ही मला विचारा मधुभाऊ, काय प्रश्न आहे तुमच्या मनात? त्याबरोबर मधुभाऊ म्हणत असतात, मला आत्ताही हजेरी लावायला रोज जावं लागेल का? त्यावर अर्जुन सांगतो, हो, हजेरी लावायला तुम्ही आत्तापर्यंत जसे कंटिन्यूली जाताय तसेच तुम्हाला जावं लागेल. कारण काय आहे, सध्या तुम्ही मुंबई शहरामध्ये आहात आणि त्याहून महत्त्वाचं तुम्ही जवळपास आहात आणि तुम्हाला चालता फिरता व्यवस्थित येतं आहे. त्यामुळे आपण काहीही खोटं बोलू शकत नाही आणि खोटं बोलण्याची गरज आहे असंही मला वाटत नाही. त्यावर लगेचच मधुभाऊ म्हणतात की नकोच खोटं. आतापर्यंत आपण प्रामाणिकपणे जसं खेळत आलो आहे तसंच आता यापुढेही प्रामाणिक राहू, म्हणजे आपण नक्की जिंकू. तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा सगळ्यात अगोदर रविराज काकांना भेटतो आणि रविराज काकांना भेटून अर्जुन हा रविराज काकांना रिक्वेस्ट करून सांगत असतो की हे बघ सिनियर, मला माहिती आहे तन्वी तुझी मुलगी आहे आणि तुझं तिच्यावरती खूप प्रेम आहे आणि असायलाही हवं. आपल्या मुलांवरती प्रेम असणं ह्याच्यात काहीच चूक नाही आहे. पण याचाच अर्थ असा होत नाही की आपल्या मुलांनी केलेल्या चुका ह्या आपण झाकून द्याव्या किंवा आपल्या मुलांनी केलेल्या चुका ह्या आपल्याला दिसूच नाही. त्याबरोबर लगेचच रविराज काका म्हणतात, अर्जुन तुला जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. त्यावर अर्जुन म्हणत असतो, ठीक आहे, मी स्पष्ट बोलतो काका. हे बघ, मला तन्वीचे कॉल रेकॉर्ड्स हवेत. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, कॉल रेकॉर्ड्स? त्यावर अर्जुन सांगत असतो की हो, कॉल रेकॉर्ड्स. आता कोर्टामध्ये हे तर सिद्ध झालेलं आहे की प्रिया साक्षी ही खुनाच्या रात्री आश्रमाच्या आसपास जवळपास आश्रमातच होती. त्याचबरोबर तिने कोर्टात जे सगळे पुरावे सादर केले ते सुद्धा खोटे आहेत. मग कशावरून तिने जी साक्षीदार म्हणजेच आपली तन्वी उभी केली आहे ती सुद्धा खोटी नाही आहे? कशावरून तिने तन्वीला ब्लॅकमेल केलं नसेल आणि म्हणून तन्वी खोटी साक्ष द्यायला तयार झाली नसेल? असा सुद्धा विचार करू शकतो ना आपण. त्यावर आता
लगेचच रविराज काका म्हणत असतात की मी तन्वीला खडसावून विचारलं आणि तिला दमसुद्धा भरला आहे की जर तसं काही असेल तर मला आधीच सांग म्हणून, पण त्यावेळेस तिने मला ह्या गोष्टींसाठी स्पष्टपणे नकार दिला आहे, त्यामुळे मला वाटत नाही की असं काहीतरी असेल म्हणून. त्यावर अर्जुन म्हणत असतो की सिनियर, अरे असं काय करतोस, तिने तुला सांगितलं नाही आणि तू तिच्यावर विश्वास ठेवलास. आत्तापर्यंत अशा बऱ्याच वेळेस घटना घडलेल्या आहेत की ज्या तन्वीने तुझ्यापर्यंत पोहोचूच दिलेल्या नाही आहेत, पण तुला त्यानंतर कधी ना कधीतरी कळल्यातच. तसंच जर आताही काही असेल तर. त्याबरोबर मात्र रविराज काकासुद्धा विचार करायला लागतात आणि ते मग अर्जुनला म्हणत असतात, शेवटी तू माझा शिष्य आहेस, बोलायला माझ्याकडून हरणार नाहीस. मी काय म्हणतो, आपण असं करू, उद्याच आपण त्या ऑफिसला जाऊ आणि तिकडनं जी काही माहिती तुला हवी आहे ती सगळी गोळा करून घेऊ. त्यावर अर्जुन म्हणत असतो, सिनियर मी काय म्हणतो, अरे आता सगळं जर आपल्या मनाप्रमाणे घडत चाललेलंच आहे तर एकदा आपण महिपतचे सुद्धा कॉल रेकॉर्ड्स काढू, कारण महिपत हा क्रिमिनल आहे हे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहेच, पण कदाचित महिपतच्या फोनमधून सुद्धा त्याच्या कॉल डिटेल्समध्ये आपल्याला काही आणखीन नंबर्स मिळतील जिथून आपल्याला आणखीन काही कदाचित माहिती मिळेल किंवा त्याच्यातसुद्धा तन्वीचे नंबर मिळतील. त्याबरोबर आता रविराज काका म्हणतात, पण महिपतचा आपल्याला कॉल रेकॉर्ड मिळेल कसं, कारण की त्याच्यासाठी त्याची परमिशन घ्यावी लागेल. त्याबरोबर पुढे तो असंही सांगतो की तो पोलिसांच्या कस्टडीत नाही आहे, त्यामुळे आपण कॉल रेकॉर्ड्स नाही काढू शकत. त्यावर अर्जुन त्याला आता सांगत असतो की त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, पण आपल्याला कसंही करून त्याचेसुद्धा कॉल रेकॉर्ड्स मिळवायचे. मग आता रविराज काका हे त्यांचे इंटरनल कॉन्टॅक्ट्स वापरतात, अर्जुनही त्याचे काही कॉन्टॅक्ट्स वापरतो आणि कसे बसे करून त्यांना महिपतचे सुद्धा सगळे कॉल रेकॉर्ड्स मिळालेले असतात. आणि आता महिपतचे त्याचबरोबर प्रियाचे कॉल रेकॉर्ड्स काढल्याच्या नंतर अर्जुन ते सगळे कॉल रेकॉर्ड्स व्यवस्थित चेक करतो. तर त्यामध्ये आता त्याला जास्तीत जास्त प्रियाचे साक्षीबरोबर झालेले फोन दिसत असतात. त्याचबरोबर महिपतचे सुद्धा अदनमधनं प्रियाबरोबर फोन व्हायचे हे सुद्धा अर्जुनच्या लक्षात येतं. महिपत, साक्षी आणि नागोबा म्हणजेच नागराज काका ह्या तिघांचेच फोन प्रियाला जास्त यायचे. आता अर्जुन विचार करतो की नागराज काका हा कदाचित प्रियाला तिची चौकशी वगैरे विचारायला फोन करत असेल. आता इथे अर्जुनला ह्या गोष्टीची कल्पनाच नाही आहे की या सगळ्यामध्ये नागोबाचा सुद्धा हात आहे. त्याला वाटत असतं की नागराज काका तन्वी ही त्याची पुतणी आहे, त्यामुळे कधीतरी प्रेमाने चौकशी विचारायला काळजीपोटी फोन करत असेल आणि प्रियासुद्धा त्याला स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी त्याच्याशी गोड गोड बोलत असेल, त्याला खोटं खोटं प्रेमाचं आमिष दाखवत असेल. असो, त्यांचा तर मला या सगळ्यात काही हात वाटत नाही. मग राहिला प्रश्न साक्षीचा आणि महिपतचा. तर साक्षी ही खुनी आहेच आणि साक्षी आणि प्रियाने कोर्टात हे सांगितलं होतं की त्या दोघींची मैत्री नाही आहे, पण आता त्या दोघींची मैत्री आहे हे त्यांच्या या कॉल रेकॉर्ड्सवरून सिद्ध होतं आहे. त्यामुळे आता आपण कोर्टात हा मुद्दा मांडायचा. त्याचबरोबर महिपत आणि प्रियाचं सुद्धा एकमेकाबरोबर बोलणं होतं. याचाच अर्थ असा की महिपत आणि प्रियासुद्धा एकमेकाला आधीपासून ओळखतात, ते सुद्धा एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यामुळे आपण हा सुद्धा मुद्दा कोर्टात मांडू शकतो. त्यामुळे प्रियाने जी साक्ष दिलेली आहे ती खरं तर ग्राह्य धरली जाणार नाही, कारण कोणत्याही गुन्हेगाराच्या ओळखीच्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीकडून साक्ष घेतली जात नाही आणि म्हणूनच तर मधुभाऊंच्या बाबतीत कोणतीही साक्ष कधीच सायलीकडून घेतली जात नाही, ही गोष्ट अर्जुनच्या व्यवस्थित लक्षात असते. त्यामुळे आता अर्जुन कोर्टात हा मुद्दा मांडतो की सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिली गोष्ट मला कोर्टासमोर तन्वीचे, त्याचबरोबर महिपतचे आणि साक्षीचे तिघांचेही कॉल रेकॉर्ड सादर करायचे आहेत. आता महिपत आणि तन्वी यांचे दोघांचेही कॉल रेकॉर्ड्स माझ्याकडे आहेत, पण साक्षीचे कॉल रेकॉर्ड हे अगोदरच कोर्टात सबमिट केले गेलेत. ते जरी पाहिले तरी आपल्याला जी माहिती हवी आहे ती मिळून जाईल. त्याबरोबर आता दामिनी विचारते, नेमकं तुम्हाला सिद्ध तरी काय करायचं आहे. त्यावर अर्जुन म्हणत असतो, आता वेट अँड वॉच, पुढे पुढे बघा, आपोआप कळत जाईल. त्याबरोबर लगेचच दामिनी खाली बसते. तर पुढे आता अर्जुन हा कोर्टाला सांगत असतो की हे बघा, हे सगळे आहेत कॉल रेकॉर्ड तन्वीचे म्हणजेच प्रियाचे. हिचा फोन नंबर हा अजूनही प्रिया मधुकर याच नावाने रजिस्टर आहे, त्यामुळे तुम्हाला प्रिया मधुकरच सगळीकडे दिसते. तर आता हिचे जास्तीत जास्त फोन हे साक्षीबरोबर आणि तिच्या वडिलांबरोबर म्हणजेच महिपतबरोबर व्हायचे आणि अदनमधनं हिचे काका म्हणजेच नागराज किल्लेदार. आता नागराज किल्लेदार यांच्याबद्दल माझं काहीच ऑब्जेक्शन नाही आहे, कारण ते हिचे सख्खे धाकटे काका आहेत. चौकशी विचारण्यासाठीही त्यांना फोन करणं हे अगदीच स्वाभाविक आहे. पण महिपत आणि त्याची मुलगी साक्षी यांच्याशी तर चर्चा करण्यासारखं काही नव्हतं ना तुझ्याकडे, मग तू यांच्याशी नेहमी का चर्चा करायचीस तन्वी. त्याबरोबर मात्र आता ह्या प्रश्नाचं प्रियाकडे काहीच उत्तर नसतं. ती गप्प झालेली असते, स्तब्ध झालेली असते. अर्जुन तिला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतो. काय विचारतोय मी तन्वी, तू
का बोलायचीस या दोघांबरोबर? नक्की अशी काय गडबड होती की जी तुला इतर कोणाशीच बोलता येत नव्हती, फक्त तेच दोघं लागत होते? त्याबरोबर आता प्रिया म्हणत असते की ते मी ते तिचं ततपप होतं आणि त्यावेळेस कोर्टात हे सिद्ध होतं की याचा अर्थ प्रियाने कोर्टात खोटी साक्षी दिलेली आहे आणि आता प्रियाने कोणत्याही पद्धतीचा खून पाहिलेला नाही आहे याचीसुद्धा शक्यता अर्जुनने कोर्टासमोर उभी केलेली असते. आतापर्यंत अर्जुनने जे काही सगळे पुरावे वगैरे सादर केलेले असतात त्याच्यावरतीच हे हिअरिंग संपतं, कारण कोर्टाची वेळ संपलेली असते. आता अर्जुन, सायली, प्रिया सगळेजण घरी आलेले असतात. आता घरातल्या सगळ्यांना अर्जुन घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार सांगायला लागतो. आता हे सगळं ऐकून अश्विनला सुद्धा खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो, कारण अश्विनने आतापर्यंत जी प्रिया पाहिली आहे ती खूप वेगळी आहे. ती ही अशी दुसऱ्याला त्रास देणारी नाही, तर स्वतःच्या जीवाला जरा त्रास करून घेऊन, जरा कष्ट करून घेऊन प्रत्येक काम करणारी आहे. मग आता हे सगळं नेमकं काय घडतंय हा प्रश्न अश्विनला पडलेला आहे. पण आता अश्विनने मनाजवळ ही पक्की खुणगाठ बांधून घेतली की जर दादा बोलतोय त्यातलं काहीतरी अगदी 10% जरी खरं निघालं तरी मग मात्र मी तन्वीबरोबर नाही राहू शकणार, कारण आतापर्यंत मी तन्वीसाठी बऱ्याच गोष्टी केल्यात. अगदी बऱ्या म्हणण्यापेक्षा सगळंच केलं आहे. तिच्याशी लग्न करून मी तिला तिचं आयुष्य नव्याने जगण्याची संधी दिली आहे. पण जर ती खोटं बोलत असेल तर मात्र मी तिला सोडणार नाही. मी तिला सरळ घटस्फोट देऊन टाकेन आणि मोकळं करेन, म्हणजे मीही मोकळा होईन आणि तीही मोकळी होईल. तिला पुढे तिचं आयुष्य जसं जगायचं आहे तसं तिला जगता येईल. मग ते दुसरं कोणाची बायको म्हणून जगायचं असू दे किंवा इतर आणखीन तिला काही करायचं असू दे, पण मी मात्र तिच्यापासून वेगळा होणार हे नक्की. जर तिने मला फसवलं असेल तर, असं अश्विनने ठरवलं आहे. कारण अश्विनची फक्त एकदाच नाही तर या अगोदरसुद्धा फसवणूक झालेली आहे. डॉक्टर रिया हिने अश्विनला प्रेमाचं नाटक करून फसवलं आणि नंतर सोडून दिलं. त्यामुळे अश्विनला आता प्रेमात विश्वासघात ही गोष्ट सहनच होत नाही आणि त्यामुळे तो इतक्या टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेला असतो आणि त्याने ही गोष्ट आता प्रियाला सुद्धा सांगून टाकलेली असते. त्याबरोबर घरातले बाकीचे सगळे सदस्य प्रियाला दोष देत असतात, तर सगळे सायली आणि अर्जुनची माफी मागतात. आमचं सगळ्यांचं चुकलं. आम्ही जर तुमच्यावरती वेळेवर विश्वास ठेवला असता आणि ह्या नालायक मुलगीचं खरं जे काही रूप आहे ते आम्ही आमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला होता, तुम्ही आमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला होतात, तेव्हा आम्ही उघड्या डोळ्यांनी जरी फक्त बघायचे कष्ट केले असते तरी आम्हाला सगळं व्यवस्थित कळलं असतं. पण आम्ही तेवढंही करू शकलो नाही. त्यासाठी आम्हाला माफ करा. आमचं चुकलं. पुन्हा आमच्याकडून अशी कोणतीही चूक होणार नाही. त्याबरोबर आता सायली आणि अर्जुन दोघंही पूर्णाजीला म्हणत असतात की आता उगाचच पूर्णाजी तुम्ही माफी वगैरे मागू नका. ह्या सगळ्यांनी उगाच तुम्ही आम्हाला लाजवताय. आपण छान सेलिब्रेट करू असं म्हणत अर्जुन आता केक मागवतो आणि छान सगळे केक कट करून सेलिब्रेट करत असतात. मधुभाऊ निर्दोष सुटल्याबद्दलचं सेलिब्रेशन हे असतं. पण अजूनही प्रियाला अटक झालेली नाही आहे, त्यामुळे घरात सेलिब्रेशन होत असतानाही प्रिया त्या सगळ्यापासून लांबच असते. तर अर्जुन हा सुद्धा जरा टेन्स असतो. त्याला वाटत असतं की एकदाचं प्रियाला अटक होऊ देत, म्हणजे प्रियाला अटक झाली की सगळ्या गोष्टी ह्या अगदी व्यवस्थित स्पष्ट क्लिअर होतील. आता हे सेलिब्रेशन जे काही सुरू असतं ते अर्जुनने फक्त सायलीला बरं वाटावं यासाठी केलेलं असतं आणि घरातलं वातावरण नॉर्मल व्हावं यासाठी. त्याचबरोबर अश्विन हा चिडलेला असतो, त्याला संताप झालेला असतो त्याच्याच बायकोचे सगळे प्रताप ऐकून आणि त्यामुळे अर्जुनने हे सगळं घाट घालून आणलेलं असतो जेणेकरून सगळ्यांचा मूड थोडा डायव्हर्ट व्हावा यासाठी. पण अर्जुनच्या या प्रयत्नांना यश मिळेल का की प्रियाने जे काही कारनामे पुढे वाढवून ठेवलेत त्यामुळे कोणीच जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत शांत स्वस्थ बसू शकणार नाही? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा. धन्यवाद.